नमस्कार. निश्चित आज मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कोकमापासून काय काय बनवता येतं ते पाहूयात. कोकमाचा आगळ, वाळलेली कोकमं. आहारात तर आपण नेहमीच याचा उपयोग करतो. मांसाहार असेल तर आपण सोलकढी ही करतो. त्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतो, पण खाल्लेले अन्न पण सहज पचलं जातं. गुणकारी कोकम हा कोकणात सर्वत्र मिळतो. त्याला कोकणात रातांबा असे म्हणतात. त्याचे बहुगुणी असे फायदे आहेत. तर इथे आपण आता ही कोकमं घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि याची हे असे देठ असतं. हा देठ काढून टाकायचा आणि त्यानंतर त्याचे वरचं साल काढून हे बियांचा जो रस निघाला आहे, तो कोकमाचा आगळ असतो. तर ही सालं आपण काढून घेतलेली आहेत. ही अशा प्रकारे आपली ही सालं काढून झालेली आहेत. बी वेगळी आणि साल वेगळं. या बीचा पण आपण बी पासून काय करणार आहोत आगळ आणि हे कोकमापासून कोकम सरबत साखर घालून ते स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवलं तर त्याचं वर्षभर असं छानपैकी सरबत आपल्याला ताजं फ्रेश अगदी मिळतं आणि चवीला फार सुंदर लागतं. बाहेरचं आपण विकत आणतो त्याच्यापेक्षा हे घरगुती कोकमाचं सरबत एकदा पिऊन बघा, खूपच छान लागतं ते. तर असे भरपूर प्रमाणात याचं आता आपण कोकमं वाळवू शकतो आणि सुकी कोकमं आपण अ, मांसाहारामध्ये वापर त्याचा करू शकतो. आता आपण ही सालं कशी काढायची ती तुम्हाला दाखवते. याच्या बिया आहेत, हा बीचा गर आहे आणि हे साल आहे. तर हे साल याच्यामध्ये घातलेलं आहे आणि बी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ते पाणी सुटतं बरोबर. तर हे असं पाणी आपण नंतर गाळून घ्यायचं भरपूर प्रमाणात झाल्यानंतर. अशा प्रकारे ही बी आणि कोकमांचं सालं अशी आपण काढून घेतलेली आहेत. अशा प्रकारे हे देठ काढून टाकायचं आहे, हिरवं असतं आणि हे फोडून घ्यायचे. पाहू शकता असा गर असतो बियांचा. या बियांचा पण उपयोग आगळ झाल्यानंतर होऊ शकतो आणि ही सालं आपण त्याचं सरबतासाठी साखर घालून फक्त भरून ठेवायची आहे. वर्षभर त्याचं सरबत छान होतं. हे असं सालं वेगळी आणि बी वेगळं असं सर्व हे आपण काढून घेणार आहोत फळं ही. आणि या बियांचा आपण उपयोग आगळ झाल्यानंतर ती वाळवायची आणि त्याची पावडर करायची. पावडर केल्यानंतर जे पित्तामुळे खाज येते किंवा फोडी येतात, त्याच्यामुळे हे फोडी त्या जातात. अशा प्रकारे सर्व आपण कोकम हे बिया काढून घ्यायच्या. आता आपण ह्या बिया अशा पाणी सुटण्यासाठी बाजूला करून ठेवूयात. आणि अशी ही मी कोरडी बरणी घेतलेली आहे, स्वच्छ धुतलेली आहे आणि उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे. तर बरणीमध्ये आपण ही 1 कप साखर ह्या एवढ्या कोकमांसाठी यूज करणार आहोत. तर प्रथम आपण किंचितसं मीठ खाली घालून घेऊया. थोडीशी साखर घालायची आणि त्यानंतर मग ही कोकमं अशी भरून ठेवायची म्हणजे त्यांना आपोआप पाणी सुटतं. थोडी थोडी साखर घालून घेऊया आणि सरबत तयार होतं. आता हे असं उन्हामध्ये ठेवलं तर लगेचच्या लगेच त्याचं पाणी भरपूर प्रमाणात किंवा सरबत तयार होऊन लगेच येतं किंवा तसंही सावलीमध्ये ठेवलं तरीही तुम्हाला सरबत हे त्याच्यामध्ये आपण किंचितशी जिरेपूड टाकून घेतली तरी होते किंवा नाही टाकली आता नंतर सरबत करताना घातली तरी होईल. कोकमं मात्र पूर्णपणे कोरडी होऊन द्यायची. पुसून उन्हात सावलीतच थोडीशी अशी वाळवून घ्यायची. उन्हात नंतर मग ही बरणी ठेवायची.
अशा प्रकारे पूर्णपणे भरून घेतली ही बरणी. ही नंतर थोडी थोडी अशी हे कोकमं खाली बसतील, पाणी वाढत जाईल तसं. तर याचं अशा प्रकारे घरगुती आपलं हे कोकम सरबत तयार करून घरी पिता येतं. त्यानंतर आपण हे बिया घेतलेल्या, पाहू शकता कसं पाणी सुटलेलं आहे त्याला. तर त्याचं आता आपण आगळ करण्यासाठी त्या चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीतून हे पाणी गाळून घ्यायचं. थोडं त्याबरोबर आपण असं मीठ घालून घेऊयात आणि थोडं चुरून घ्यायचं या बिया, म्हणजे अलगद अशा पाहू शकता. आणि हे आगळ आपण बरणीत भरून ठेवलं आणि सोलकढीसाठी याचा उपयोग करू शकतो. पूर्णपणे निथळून द्यायचं. आता ह्याच कोकमापासून आपण काय करणार आहोत, सोलकढी बनवणार आहोत. तर सोलकढीसाठी आपण हे नारळाचं दूध घेतलेलं आहे. नारळ मिक्सरमधून फिरून त्याचं पिळून असं गाळून घेतलेलं आहे दूध. तर आता सोलकढी बनवण्यासाठी आपण प्रथम मीठ घालून घेऊयात. त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे, चवीनुसार साखर घालायची आहे. आणि हे कोकमाचा आगळ, आपण ताज्या कोकमाचा आगळ तयार केलेला आहे, तेही आता त्याच्यामध्ये मिक्स करायचं. आणि लसूण, मिरच्या 2 आणि आल्याचा अगदी किंचितसा तुकडा हे बारीक ठेचून घेतलेलं आहे. याची आपण आता तडका मारू त्याच्यावर, म्हणजे खूप छान अशी सोलकढी तयार होईल. कलर पाहू शकता तुम्ही, खूपच छान आलेला आहे कलर. आता त्याच्यामध्ये आपण किंचितसं जिरेपूड किंवा मिरीपूड ती घातली तरी पण छान होतं, अगदी शरीराला थंडावा देतं. आणि कोथिंबीर. आता त्याच्यावर एक तडका देऊयात मिरचीचा, म्हणजे चवीला खूपच छान लागेल सोलकढी. किंवा अशी प्याली तरी आपल्याला छान लागते. पाहू शकता अशा प्रकारे आपण मस्तपैकी तडका आता सोलकढीवर घालून घ्या. त्याच्यामुळे पचायला हलकी आणि चवीला पण खूपच छान लागते. अशी बहुगुणी आपली सोलकढी तयार झाली. पाहू शकता आपण बरणीमध्ये भरल्यानंतर हे कसं तळाला रस हा सरबताचा साचत चाललेला आहे. आणि तो उन्हात ठेवल्यानंतर तर 1 दिवसानंतर खूपच असं इथपर्यंत सरबतचं ज्यूस येऊ शकतो. आणि आपली ही सोलकढी ही तयार झालेली आहे. पाहू शकता कलर तुम्ही सोलकढीचा, आणि चवीला पण तितकीच छान झालेली आहे. ही मी टेस्ट करून तुम्हाला सांगते. अप्रतिम, मस्तच. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.